महा टी 2025 तर अंतिम निकाल जो होता तो अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेला नाही आहे साईटवर, परंतु अंतिम निकाल जो असणार होता तो 3 तारखेला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार होता। परंतु यावरती एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते ते प्रश्न रद्द करण्यात आलेले आहे। तर बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट 2025 पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी, पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी चा अंतरिम निकाल परिषदेच्या महा टी या संकेतस्थळावर 16/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता। सदर अंतरिम निकालावर दिनांक 16/1 ते 21/1 पर्यंत गुणपडताळणी व आक्षेप मागितले होते। म्हणजे यावरती जेही आक्षेप होते हे मागवण्यात आलेले होते कधीपर्यंत 21 तारखेपर्यंत आणि यावरती विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत। आणि त्यानुसार बघू शकता 16/1/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर 1 मध्ये फक्त परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच ए मधला 147, संच बी मधला 142, संच सी मधला 137, संच डी मधला 132 बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित उमेदवारांनी म्हणजे जेही परीक्षार्थी आहेत त्यांनी नोंद घ्यावी। तर यामध्ये हे जे एक प्रश्न होता तर हे 4ही संचामधून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला कोणता संच आला होता चेक करा आणि त्यामधला 147, 142, 137 आणि 132 त्यामधला जो तुमचा प्रश्न आहे हा रद्द करण्यात आलेला आहे। तर आता लागणार तो म्हणजे अंतिम निकाल। तर अंतिम निकाल लागण्याच्या अगोदर हे जे एक शुद्धीपत्रक होतं हे साईटवर उपलब्ध झालेलं आहे आणि अंतिम निकालामध्ये तुम्हाला तुमची जी मार्कशीट असेल ही मार्कशीट आता तुमच्या लॉग इनमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आणि त्यामध्ये कोणता विद्यार्थी क्वालिफाय आहे आणि कोणता विद्यार्थी क्वालिफाय नाही याबद्दलची संपूर्ण अपडेट लवकरच आपल्याला माहिती पडणार आहे। तर महा टी 2025 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।